नमस्कार मित्रांनो, एकनाथ शिंदे हा शब्दाचा पक्का आहे. ज्या बहिणींनी या भावावर विश्वास टाकला त्यांना लखपती केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या जाहीर सभेत लाडक्या बहिणींना मोठे आश्वासन दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून वाढवून लवकरच 2100 रुपये करणार असल्याची मोठी घोषणा यावेळी केली आहे. त्यामुळे सध्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण सुरुवातीला काहीसे भावुक झाले. नुकतेच निधन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत ते म्हणाले, अजितदादांच्या जाण्याचे दुःख मोठे आहे. अशा दुःखाच्या प्रसंगातही आम्हाला प्रचाराला यावे लागत आहे, कारण या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात आणि त्यापुढे ढकलता येत नाही. आम्ही अत्यंत साधेपणाने प्रचार करत आहोत. कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेत आहोत. सभेत उपस्थित असलेल्या महिलांच्या प्रतिसादाने भारावून गेलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी महिला विकासावर भर दिला. ज्या उमेदवाराच्या मागे महिला शक्ती उभी असते त्याचा विजय निश्चित असतो. दर ओवाळणीला भाऊबीज देणारा हा भाऊ आज तुम्हाला विनंती करायला आला आहे. आम्ही लवकरच ही ओवाळणी 2100 रुपये करणार आहोत, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे आता लाडकी बहीणचे पैसे 2100 होणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.